पहा काय म्हटलं या ठिकाणी, कांताबाई बॉट 1.5 kg टी अँड 5 kg शुगर फ्रॉम ए शॉप. एका दुकानातून कांताबाईनं 1.5 म्हणजे काय, दीड किलो चहा पावडर आणि 5 किलो साखर दुकानातून विकत घेतली. शी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. तिनं महागारी घरी येण्यासाठी रिक्षासाठी 50 रुपये दिले. टोटल एक्सपेन्सेस वॉज 700 रुपये. एकूण खर्च 700 रुपये झाला. देन शी रिअलाइज्ड दॅट, नंतर तिला समजलं, नंतर तिला जाणीव झाली काय बघा, बाय ऑर्डरिंग द ऑनलाईन द गुड्स, जर मी ह्या सगळ्या वस्तू जर ऑनलाईन घेतल्या असत्या, कॅन बी बॉट विथ फ्री होम डिलिव्हरी ॲट द सेम प्राइस. नंतर तिला काय जाणीव झाली, जर ह्या सगळ्या वस्तू जर कमी ऑनलाईन घेतल्या असत्या तर मला फ्री होम डिलिव्हरी भेटली असती. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस्ड द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 किलो साखर. पुढच्या महिन्यामध्ये तिने काय केलं, ऑनलाईन 2 किलो चहा पावडर आणि 7 किलो साखर ऑनलाईन परचेस केली. शी पेड ₹880 फॉर दॅट, आणि तिने एकूण 880 रुपये दिले. फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी. तर 1 किलो साखर किती रुपयाला पडली कांताबाईला आणि 1 किलो साखर चहा पावडर किती रुपये पडली कांताबाईला, हे आपल्याला काढायचंय. मग काय करावं लागेल पहा, या ठिकाणी काय म्हटलंय, आपण असं मानू की तिला चहा पावडर 100 रुपये प्रति किलो पडली आणि साखर तिला ₹Y प्रति किलो पडली असं आपण मानू. या ठिकाणी पहा मी लिहिलेलं आहे, लक्ष द्या. लेट द प्राइस ऑफ टी बी ₹1 पर केजी. 1 किलो चहा पावडरचा दर 100 रुपये होता प्रति किलोचा. अँड दॅट ऑफ शुगर बी ₹Y पर केजी, आणि 1 किलो साखरेचा दर ₹Y प्रति किलो होता असं आपण मानू. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार, आता या ठिकाणी अट काय सांगितले पहा त्यांनी, सुरुवातीला कांताबाईनं दुकानातून किती माल कोणत्या दराने तो दर तर आपण इथे लिहिलेलाच आहे, पण माल किती घेतला पाहूयात. तर 1.5 किलो चहा पावडर तिनं दुकानातून घेतले आणि त्यासोबत 5 किलो साखर पण घेतलेली. मग ही कंडिशन कशी वापरणार पहा, लक्ष द्या सर्वांनी. 1 किलो चहा पावडरचा रेट आपण किती लावलेला आहे, इथं म्हटलेलं आहे 100 रुपये प्रति किलो. अशी चहा पावडर तिने किती किलो घेतली, 1.5 किलो घेतली. मग मी असं लिहू शकतो बघा, 1.5 म्हणजे 3/2. ठीक आहे, 1.5 किलो चहा पावडर तिने घेतलेली आहे 100 रुपये प्रति किलो दराने. म्हणजे टोटल चहाचा खर्च त्याचा किती झाला, चहा पावडरचा खर्च किती झाला, 3/2 × X. नंतर तिनं 5 किलो साखर पण घेतलेली आहे. 1 किलो साखरेचा रेट किती होता, ₹Y प्रति किलो होता. मग असे 5 किलो साखर किती रुपयाला पडली तिला, ₹5 पडली, 5Y बरोबर. तिनं घरी माघारी येण्यासाठी रिक्षासाठी 50 रुपये दिलेले आहेत, लक्ष द्या सर्वांनी. आणि हा सगळा मिळून खर्च किती झाला त्यांनी सांगितलंय, टोटल खर्च होता 700 रुपये. मग इज इक्वल टू 700. ह्याला लगेच इक्वेशन 1 म्हणू नका, ठीक आहे. का, कारण हे स्टँडर्ड मध्ये आपल्या आणखीन आलेलं नाही. जनरल इक्वेशन ऑफ लिनियर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल मध्ये आणखी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेलं नाही, म्हणून आपण काय करणार, ह्याला पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणणार. ते कसं आणायचं पहा. आता इथं स्टँडर्ड फॉर्म मध्ये का नाही, कारण इथं छेदामध्ये 2 आहे. मग ह्या 2ला कसं घालवायचं पहा, या छेदातला 2 आपल्याला काढून टाकावं लागेल. हा 2 कसा काढावा लागेल, इथं मला मल्टिप्लाय कितीने करावं लागेल पहा, इथं मला मल्टिप्लाय 2 ने करावं लागेल. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं, लक्षात घ्या, तर इथं पण मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इथं पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इथं पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो काय होईल मला सांगा. सो ह्या ठिकाणी 2 ला 2 हे कॅन्सल होईल. 2 × 5Y 10Y, सॉरी इथं 2 ला 2 गेलं, 3 × X 3X प्लस 2 × 5Y 10Y प्लस 2 × 50 100 इज इक्वल टू 2 × 700 1400. हा 100 इकडे टाकला, हा अधिक 100 इकडे गेल्यानंतर काय होईल पहा. सो देअरफॉर 3X ला 3X जसं आहे तसं प्लस 10Y ला 10Y जसं आहे तसं, हा अधिक 100 इकडे गेला, तो 1400 वजा 100 होईल, 1400 वजा 100 1300. ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. ओके. नंतर अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, आता दुसरी अट वाचा बरं काय होती पहा. पुढच्या महिन्यात तिनं काय केलं कांताबाईनं, 2 किलो चहा पावडर ऑनलाईन मागवली आणि सोबत 7 किलो साखर पण तिनं ऑनलाईन घेतलेली आहे, लक्ष द्या. ठीक आहे. मग 1 किलो चहा पावडरचा रेट काय लावला होता आपण, 1 किलो चहा पावडरचा रेट काय होता, इथं आपण म्हणलं 100 रुपये प्रति किलो चहा पावडर आपण लावलेली आहे. ठीक आहे. मग अशी किती किलो तिनं चहा पावडर घेतली, 2 किलो चहा पावडर घेतली. सो टोटल खर्च चहा पावडरचा किती झाला, 2 × X आपण म्हणतो.
तसंच 7 किलो साखर पण तिने घेतलेली आहे. 1 किलो साखरेचा रेट काय होता? वाय रुपये होता. मग अशी 7 किलो साखरेचा रेट काय होईल? 7 वाय होईल. बरोबर. आणि हा दोन्ही मिळून एकूण खर्च किती झाला? हा दोन्ही मिळून खर्च किती झाला त्यांनी सांगितलंय. तिने एकूण 880 रुपये ऑनलाईन दिले. इज इक्वल टू 880. आला इक्वेशन नंबर 2 म्हणा. बरं हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? हो आहे. तेव्हा आता 1 आणि 2 कडे पहा. बरं काय करावं लागेल पहा, लक्ष द्या. पहा आपण कोएफिशियंट सेम करू. ठीक आहे. इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, व्हेरिएबल सेम आहे. त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आपण सेम करू. इथं 2 आहे, इथं 3 आहे. लक्ष द्या. ह्या 2 आणि 3 ला कसं सेम करायचं? तर इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू आणि इक्वेशन 2 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. इथं लिहा तसं मल्टिप्लाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू, 2 ने. ठीक आहे. बाय 2 अँड इक्वेशन 2 बाय 3. ठीक आहे. मग काय होईल मला सांगा, लक्ष द्या. समीकरण 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. चला करा सर्वांना मल्टिप्लाय. 3x इंटू 2 3x गुणिले 6 3x गुणिले 2 6x प्लस 2 ने मल्टिप्लाय करतोय आपण. 10 दोन्ही 20y इज इक्वल टू 1300 गुणिले 2 1300 दुप्पट. ठीक आहे. 2600. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. सॉरी इक्वेशन नंबर 3 म्हणा ह्याला. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 2 ला कितीने मल्टिप्लाय करणार? 3 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. सो 3 ने मल्टिप्लाय करा सर्वांना. 3 गुणिले 2x 6x प्लस ला प्लस 3 गुणिले 7y 7 त्रिक 21y इज इक्वल टू ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा. इथं काय होईल मला सांगा. हा 3 गुणिले 1 मिनिट. हा तोंडी करा. 3 0 0 3 8 24 हातच्या आले 2 3 8 24 24 आणि 2 26. ह्याला समीकरण नंबर 4 म्हणा. झाले कोएफिशियंट सेम. ठीक आहे. 6x सेम झाले. आता काय करणार तर लक्ष द्या सर्वांनी. ठीक आहे. कोएफिशियंट सेम झाल्यानंतर त्यांच्या साइन कडे पाहायचं. इथं साइन काय नाही म्हणजे प्लस आहे, इथं काय नाही म्हणजे प्लस आहे. ठीक आहे. मग कोएफिशियंट सेम असतील, साइन पण सेम असेल तर काय करायचं? दोघांची वजाबाकी करायची. मग दोघांची वजाबाकी कशी करायची? मोठ्या इक्वेशन मधनं लहान इक्वेशन वजा करायचं. आता मोठं आणि लहान कसं ठरवायचं पहा. तर इथं 2640 आहे, इथं 2600 आहे. त्यामुळे मोठं कोणतं आहे? चौथा आहे. त्यामुळे चौथ्यातनं तिसरं वजा करा. सो काय म्हणणार इथं? लक्ष द्या. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 4. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 4. ठीक आहे. 4 मधनं 3 वजा करू. चला करा बरं वजा. पहिल्यांदा मोठं लिहा इक्वेशन हे वालं. सो काय होईल बघा. 6x अधिक 21y इज इक्वल टू 2640. त्याखाली हे तिसरं लिहा. 6x अधिक 20y इज इक्वल टू 2600. बरोबर. आता हे आपल्याला वजा करायचं आहे खालचं इक्वेशन. लक्ष द्या. हे वजा करायचं असेल तर आपण काय करतो? खालच्या सगळ्या इक्वेशनचे साइन बदलतो. आता हे 6x चिन्ह प्लस आहे ते वजा होईल. 20y चिन्ह प्लस आहे ते वजा होईल. 2600 चिन्ह प्लस आहे ते वजा होईल. चला करा वजा बाकी. आता हे अधिक 6x मधनं वजा 6x गेले, एकमेकाला कॅन्सल झाले. ते 21y मधनं 20y गेले म्हणजे 1y राहिला किंवा फक्त y लिहिला तरी चालतो. इज इक्वल टू 2640 मधनं 2600 गेलं. सो y किती आला पहा? 40. हे आलेली y ची किंमत कशामध्ये ठेवणार? कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवा. 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, नाही तर 4 मध्ये ठेवा. कुठेही ठेवा. y ची किंमत आणि x ची किंमत काढा. सो काय म्हणणार पहा. पुट y इज इक्वल टू 40 इन इक्वेशन. कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये ठेवा. मी म्हणतो इक्वेशन 2 मध्ये आपण ठेवू. ठीक आहे. सो इक्वेशन 2 काय पहा इथं. लक्ष द्या. इक्वेशन 2 कुठे आहे पहा. हा इथं आहे. ह्याच्यामध्ये ठेवा. काय होईल पहा. इक्वेशन 2 काय पहा. पहिल्यांदा एकदा लिहितो मी इकडं. 2x 7y बघा. 2x अधिक 7y इथे पुढे किती होतं पहा. 880. ठीक आहे. 880. ह्याच्यामध्ये y ची किंमत ठेवा. y ची किंमत किती आहे? 40 आहे. सो 2x अधिक 7 y किती आहे? 40 आहे. ठेवला. इज इक्वल टू 880. बरोबर. सो 2x प्लस इथं देअरफोर लिहित चला. हा 7 ने 40 ला गुणा. 7 चोक 28 वरचा 0 280 झालं. हे इज इक्वल टू 880. सो 2x इज इक्वल टू अधिक 280 इकडे टाकला. काय होईल? वजा होईल का? सो 880 वजा 280 होईल.
सो काय होईल पहा पुढे. सो देअरफॉर 2x इज इक्वल टू 880 मधून 280 गेले, किती राहिले 600 राहिले 600. सो आपल्याला x काढायचा आहे. सो हा गुणिले 2 तिकडे टाकला, भागिले 2 होईल. सो 600 भागिले 2, फायनल भागाकार हा करा. सो बे के बे, बे त्रिक 6 आणि वरच्या 2 शून्य. सो x किती आला 300 आला. सो देअरफॉर लक्षात घ्या x आणि y निघाला लक्षात घ्या. ठीक आहे, मग शेवटी पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. ठीक आहे, त्यासाठी अर्धा किंवा 1 मार्क राखून ठेवलेला असतो. सो देअरफॉर पुढे म्हणा द प्राइस ऑफ एक्स आपण काय मानला होता, चहा पावडरचा प्रति किलोचा दर मानला होता बरोबर. सो प्राइस ऑफ टी पर केजी बी रुपीज 300 अँड प्राइस ऑफ शुगर पर केजी बी रुपीज 40. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं येईल.